प्रॅक्टिस 9.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला हाईट सांगितली 12 सेंटीमीटर, स्लांट हाईट सांगितली 13 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारली रेडियस ऑफ बेस. लक्षात ठेवायचं जिओमेट्रिकली रिप्रेझेंट करताना एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्लांट हाईटला आपण हायपोटेनस रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यासोबतच हाईट आणि रेडियस एच आणि आर या त्या राईट अँगल ट्रायंगलच्या अदर टू साइड्स असतील. तर मग इथं आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला तर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मला त्यांनी विचारले फाइंड रेडियस. मग आर स्क्वेअर साठी मी फॉर्म्युला बनवू शकतो हा एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. मग इथं काय करतो मी एल ची व्हॅल्यू 13 लिहितो 13 स्क्वेअर मायनस एच ची व्हॅल्यू 12 स्क्वेअर. हा मला मिळेल 169 मायनस 144 इज इक्वल्स मला मिळेल हा 25. म्हणजे जर स्क्वेअर रूट घेतला मी बोथ साइडला स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स जर घेतला तर r इज इक्वल्स टू मिळेल 5. पण r इज इक्वल्स टू 5 याचं युनिट काय आहे सेंटीमीटर. सो रेडियस इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ इट्स अ टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन, टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला काय पाय आर ब्रॅकेट आर प्लस एल इज 7128. किती दिला टोटल सरफेस एरिया इज इक्वल्स टू 7128 स्क्वेअर सेंटीमीटर and radius of a base is 28 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला सांगितली आहे. तर टोटल सरफेस एरिया असतो पाय आर ब्रॅकेट आर प्लस एल. तर आपण व्हॅल्यू पुट करू पाय आर ब्रॅकेट आर प्लस एल इज इक्वल्स टू 7128 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर. आर ची व्हॅल्यू माझ्याकडे 28 ब्रॅकेट 28 प्लस एल is equals to 7128. म्हणजे किती मिळेल मला 6 होईल 7 चोक 28. 28 प्लस एल इज इक्वल्स टू 7128 अपॉन 22 इंटू 4. 11 भाग देऊ 11 दोन्ही 22 11 सक 66 उरले 5 11 चोक 44 आणि उरले 8 11 88. सोबतच हा होईल आता 648 अपॉन 8. जर पाहिलं तर आम्हाला मिळतो 81. पण 81 व्हॅल्यू कशाची आली आहे 28 प्लस एल ची. म्हणजे लेंथची व्हॅल्यू काढू शकतो. लेंथ इज इक्वल्स टू 81 मायनस 28 इज इक्वल्स टू मला मिळेल 50. लेंथ किती आली माझ्याकडे 53. हे युनिट कोणतं असेल याचं सेंटीमीटर. याचं युनिट असेल सेंटीमीटर. आपल्याला त्यांनी विचारले व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे तर हाईट काढावं लागणार आहे. कारण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता एच मला माहिती आहे का इथं नाही. वी नो दॅट एच स्क्वेअर इज इक्वल्स टू एच काय होता हाईट होती. एच स्क्वेअर इज इक्वल्स टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. हा ट्रायंगल कधी लक्षात ठेवायचा या ट्रायंगल मध्ये काय असणार आहे एल एच आणि आर. आर काय असतो बेस, एच असते हाईट आणि एल आहे हायपोटेनस. म्हणजे एच स्क्वेअर इज इक्वल्स टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर होईल पायथागोरस थेरम नुसार. मग इथं आता लक्षात ठेवायचं मागच्या प्रॉब्लेम मध्ये 13 आणि 12 सिंपल नंबर्स होते. पण इथं काय माझ्याकडे एल आहे 53. मग मी काय करणार इथं सरळ 53 स्क्वेअर मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे 28 स्क्वेअर. 53 आणि 28 चे एक्झॅक्ट स्क्वेअर काढण्याऐवजी डायरेक्ट मी इथं ए मायनस बी हा फॉर्म्युला यूज करतो. त्या फॉर्म्युल्यानुसार मला काय मिळेल एका ब्रॅकेटमध्ये त्यांची ऍडिशन आणि एका ब्रॅकेटमध्ये त्यांचं सबट्रॅक्शन. फॉर्म्युला कोणता येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए मायनस बी ए प्लस बी. याच फॉर्म्युला शक्यतो यूज करायचा. जर मोठे नंबर असतील तर छोटे नंबरला आपण डायरेक्ट त्याचा स्क्वेअर घेऊ शकतो. तर 53 मायनस 28 हा मला मिळणार आहे एका ब्रॅकेटमध्ये 25 इंटू इन अनदर ब्रॅकेट 81. म्हणजे आता 25 काय हा आहे 5 चा स्क्वेअर
81 काय हा आहे 9चा स्क्वेअर. मग इथं परत मी a टू द पॉवर m इंटू b टू द पॉवर m इज इक्वल्स टू ab टू द पॉवर m हा फॉर्म्युला यूज करतो आणि 5/9 टू द पॉवर 2 लिहितो. म्हणजे आम्हाला मिळेल 45 टू द पॉवर 2. ऍक्च्युअल मध्ये काय आहे माझ्याकडे h चा स्क्वेअर आहे. सो h इज इक्वल्स टू झाला 45. h काय झाला 45 सेंटीमीटर. आता मी डायरेक्ट व्हॉल्यूम साठी 1/3 पाय आर स्क्वेअर h इज इक्वल्स टू 1/3 इंटू पाय किती सॉरी पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे 28. आर ची व्हॅल्यू आपल्याकडे 28 इंटू 45 किती मिळेल आम्हाला. आता इथं 7 चोक 28 आणि 15 त्रिक 45 15 चोक 60 सॉरी इथं स्क्वेअर आहे म्हणून तर 28 रिपीट येईल. हा स्क्वेअर होता इथं म्हणजे 22 गुणिले 28 गुणिले 7 म्हणजे हा किती होईल 28 गुणिले 56 5 56 61 गुणिले 60 म्हणजे हा होईल 0.6 36,960. याचं युनिट येईल मात्र क्युबिक सेंटीमीटर.